केशरी रंगावरनं सगळ्यात पहिले आपल्याला काय आठवतं ते म्हणजे केशर। काश्मीरमध्ये मिळणारं केशर सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। जवळपास प्रत्येकाच्या घरात केशर असतं। आपण खूप सारे साबण, शॅम्पू, त्वचेला लावणारे सनस्क्रीम बघतो की ज्यामध्ये केशर आहे। त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी केशर खूप उपयोगी मानलं जातं, परंतु हा फक्त त्याचा एक गुणधर्म झालं। स्त्रीच्या आयुष्यात केशर अतिशय महत्त्वाचा रोल निभावतो। ते कसं की जेव्हा पाळीला खूप जास्त त्रास होत असतो, काही स्त्रियांना पाळीला खूप जास्त दुखतं, पटकन पाळीला येत नाही, आलं तर खूप दिवस जातं, अशा वेळेस स्त्रियांना जर केशर दूध किंवा सुंठ केशर दूध असं दिलं किंवा ज्यांना दूध आवडत नाही तर जिऱ्याच्या काड्यासह केशर जर दिलं तर ते गर्भाशय शुद्ध करण्याचं, पाळीच्या वेदना कमी करण्याचं, रक्तस्राव व्यवस्थित जाऊ देण्याचं काम करतं। हाच उपयोग डिलिव्हरी नंतर पण होतो। म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांना केशर सेवन करायचा आयुर्वेदात सल्ला दिलेला आहे। केशर उष्ण आहे, म्हणून गर्भवती स्त्रियांनी मात्र केशरचा वापर अगदी जपून करायला हवा। केशर हे गर्भाशय संकोचक सांगितलेलं आहे, म्हणजे गर्भाशयाचे जे कॉन्ट्रॅक्शन असतात ते व्यवस्थित करायला मदत करतं। म्हणून देखील डिलिव्हरी नंतर केशर खूप जास्त उपयोगी आहे। दुसरं आहे, आपण हळद बघितली, आता आंबे हळद बघूया। आंबे हळद बऱ्याच जणांना माहिती असेल। आंबे हळद विशेष करून जखमेवर लावायला वापरतात। याशिवाय जर आपल्याला कुठेही मुक्का मार बसला तर सुंठ आणि आंबा हळदचा जर लेप केला तर वेदना तर कमी होतातच, पण सूज उतरायला पण मदत होते। तिसरी केशरी रंगाची वनस्पती आहे पलाश। तुम्ही पळसाला पानं तीन ही म्हण ऐकलेली असेल। या पळसाचे खूप सुंदर केशरी लाल रंगाचे फुलं उन्हाळ्यात येतात। याचा नैसर्गिक रंग म्हणून रंगपंचमीत वापर होतो। जितके दिसायला सुंदर असतात तितकेच हे गुणांनी खूप जास्त उपयोगी आहे। यातला फक्त फुलांचा गुणधर्म मी सांगते। जर रक्ताचे जुलाब होत असतील, काही केल्या जुलाब थांबत नसेल तर या फुलांचा रस किंवा फुलांचा काढा किंवा अगदी सुकलेल्या फुलांचं चूर्ण देखील तुम्ही देऊ शकता। रक्ताचे आजार कमी करण्यासाठी या फुलांचा खूप जास्त वापर होतो। आयुर्वेदामध्ये ज्याला उष्ण सहन होत नाही परंतु औषध देणे आवश्यक आहे, अशा वेळेस गुळवेली सोबत पलाशाचे फुलं दिले जातात। गाऊट सारख्या आजारात देखील पळसाचे फुलं उपयोगी आहेत। जंत कमी करणाऱ्या औषधांमध्ये वावडिंग तुम्ही ऐकलेलंच असेल, त्याप्रमाणेच हे पळसाचे फुलं देखील श्रेष्ठ मानले आहे। तर हे तीन आजचे केशरी रंगाच्या वनस्पती तुम्हाला कशा वाटतं मला जरूर सांगा।